यांची नियुक्ती। राज्यात महाविकास आघाडीनं महायुतीला आसमान दाखवण्याची तयारी केली असल्याचं नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। मिरजेतील काँग्रेस नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी मिरज विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, परंतु मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आल्यानं प्राध्यापक वनखंडे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेत महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजीराव सातपुते यांना पाठिंबा दिला। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेनुसार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानं प्राध्यापक मोहन वनखंडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणाऱ्या, नाराज न होता पुन्हा उभारी घेत कामाला लागणाऱ्या प्राध्यापक मोहन वनखंडे यांना अखेर काँग्रेस पक्षानं न्याय दिलाय। प्राध्यापक वनखंडे यांच्या या नियुक्तीमुळे काँग्रेस पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं सांगली जिल्ह्यात उतरणार असल्याचं दिसून येत आहे। लढणार नसल्याचं कळाल्यानंतर आता मात्र जल्लोष साजरा करत आहेत। या निवडीवेळी कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह निर्माण झाला होता।